12 वाजण्याच्या सुमारास मालन काळे आणि त्यांचा जो नातू आहे सुमित काळे हे शेळ्या चरण्यासाठी आले होते आणि शेळ्या चरत असताना थोडा पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर शेळ्या इतरत्र पळू लागल्या. त्यामुळं मागं जी घटनास्थळ आपण बघताय त्या ठिकाणी एक शेळी त्या ठिकाणी जी तुटलेली तार होती त्या तारेत अडकली आणि पावसामुळं खाली जी जमीन होती ती ओली झाली होती. खरं तर ती तार आहे त्या लिंबाच्या झाडात अडकलेली होती आणि त्या तारेतून आलेलं आर्थिंग हे पूर्णपणे जमिनीत मिळालं आणि ती शेळी पुढचा पाय शेळीचा त्या तारेत अडकला आणि ती शेळी तडपडू लागली. त्यानंतर हे दृश्य सुमितनं बघितलं आणि त्यानुसार तो शेळी वाचवण्यासाठी गेला. तोही तडपडू लागला. खरं तर त्या चिमुकल्या जीवाला ते काय होतंय ते समजत नव्हतं. मात्र तो शेळी वाचवण्यासाठी गेल्यानंतर सुमित सुद्धा तडपडू लागला. ते दृश्य आजी मालन यांनी पाहिलं आणि त्याला वाचवण्यासाठी गेल्या. अतिशय भयानक दृश्य होतं या ठिकाणी, कारण सुमितचा हात आजीच्या हातात होता आणि सुमितच्या हातात तार होती. खरं तर हे दृश्य बघताना अनेकांची मनं हेलावलेली होती, कारण या ठिकाणी एकमेकांच्या हातात शेवट जाताना सुद्धा, खरं तर शेळ्या चारायला येत असताना सुद्धा ते एकमेकांच्या हाताला धरून आले होते आणि जाताना सुद्धा खरं तर त्यांचा हात एकमेकांच्या हातात होता. हे दृश्य बघून अनेकांचे डोळे खरं तर पाणावलेले होते. मान तालुक्यातील मार्डी या गावामध्ये एक दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही गर्दी बघू शकता आहे. या दुर्घटनेमध्ये या ठिकाणी असणाऱ्या मालन विलास काळे वय 60 आणि सुजित युवराज काळे वय 13 या आजी आणि नातवाचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झालेला आहे. खरं तर ही घटना अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल. नक्की या ठिकाणी काय प्रकार झाला ते आपण पाहूया. ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. हे आपण लिंबाचं झाड बघतोय. या लिंबाच्या झाडातून ज्या विद्युत तारा गेलेल्या आहेत त्या आपण बघू शकताय. या तारा पुढे ज्या खांब आहेत त्या खांबापर्यंत गेलेल्या आहेत. संपूर्ण आपण बघतोय त्या खांबापर्यंत गेलेल्या तारा. आणि 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी या तारेमधील एक विद्युत तार तुटून खाली पडली होती. ती तार आपण आता बघणार आहोत. ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी तुटलेली तार आपण बघतोय. ही तार सुमारे इथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 1 महिना झालं ही तुटून पडलेली तार आपण बघू शकता. या लिंबाच्या झाडातून तुटलेली तार ही आपल्याला इथं स्पष्ट दिसते. आणि या तारेमध्ये ज्या वेळेला आज दुपारी दुर्घटना घडली त्यात मालन काळे आणि त्यांचा जो नातू होता सुमित काळे हे शेळ्या चारण्यासाठी आले होते. तिथं त्या तारेतून त्यांना जोराचा विद्युत धक्का बसला आणि त्यात ते दोघंही जागीच मरण पावले. खरं तरी दुर्दैवी घटना आहे. या ठिकाणी गावकरी सुद्धा आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आलेले आहेत, पोलिस आलेले आहेत. खरं तर अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. 1 महिन्यापूर्वी ही तार तुटून पडून सुद्धा संबंधित ठिकाणच्या संबंधित विभागानं कुठलीही गांभीर्यता न घेतल्यामुळं खरं तर आजची दुर्घटना घडल्याचं इथं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण ग्रामस्थांच्या नुसार ग्रामस्थ काय म्हणतात ते आपण बघूया. काय झालं होतं नक्की? काय तार तुटली होती आम्ही सांगितले होते येऊन वायरमॅनला स्वतः. किती दिवसापूर्वी महिना झाले पहिला पाऊस पडला था. तिथं काय म्हणले? ते मला गडी लावून जोडायची, बर, मग तशीच पडली वावरात. आज किती वाजता घटना घडली? आता इथं आम्ही नव्हतो, आम्ही त्या डोंगरावर शिरला. आता तार तुटून सुद्धा तुम्ही सांगून पण जर जोडली नाही, आता या घटनेला जबाबदार कोण? आता हे बघतील पोलीस स्टेशन वायरमॅन कोण. आपण दुसऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधतोय. काय नक्की काय सांगाल या घटनेबद्दल? आमच्या शेजारी भीमराव बाळू काळे आहेत त्यांना, हे त्यांचं शेत आहे. त्यांनी 15-20 कंप्लीट 20 दिवस झाले. 20 दिवसापासून माझ्याकडे त्यांनी कंप्लीट केली. मी वायरमॅनला वारंवार सांगितलं आहे, पण वायरमॅन काही तार जोडायला टाळाटाळ करते. तर मी माझ्या फोनवरून त्यांच्या समोरच माझं काम समोरच मी त्यांना स्पीकर ऑन करून लगेच वायरमॅनला फोन लावला. अशी अशी घटना अशी अशी परिस्थिती. म्हणजे आम्हाला काही कल्पना नाही किंवा सांगितलं नाही. तर मी म्हणलं माझ्या समक्ष आहेत बाबा भीमराव काळे. ती म्हणले सांगितले. म्हणले काय मला काय आयडिया नाही. ठीक आहे म्हणले, मी दुसऱ्या डीपीवर आहे, ती डीपी झाल्यावर जाऊन बघतो. आणि त्यानंतर परत भीमराव काळे काही मला भेटले नाहीत आणि वायरमॅनचा काही परत कॉल आला नाही. ते आजच कळली घटना 1:30 वाजता की अशी अशी शॉक लागून त्या ताराला 2 व्यक्ती मयत झाले. हे 15 दिवसापूर्वी मी त्यांना कल्पना दिली की अशी तात्पुरती पावसा पाण्याचे दिवस आहेत, एवढी तार ओढून घ्या, असा विषय झाला. पण ती अद्यापर्यंत जोडली नाही. 15 दिवसापूर्वी यांनी संबंधित विभागाला सांगितलेलं देखील होतं की तार तुटलेली आहे आणि काहीतरी गंभीर घटना घडू शकते. मात्र
15 दिवसाच्या पूर्वी जर हे त्यांनी केलं असतं काम तर कदाचित हे 2 जीव वाचले असते. याबद्दल आणखी काही ग्रामस्थ इथं आहेत, आपल्याला सांगू शकतात. काय सांगाल? ही जी तार तुटली 15 दिवस झालं तर असं कळतंय, मलाही माहित नाही, परंतु ही बेजबाबदारपणा आहे MSEBचा, वायरमॅन लोकांचा. त्यांना सांगून त्या टायमेला म्हणजे जी घटना घडली ती अगदी दुर्दैवी घटना आहे. अगदी गाव सगळं हळहळ करतंय. ही MSEBचंच त्यांनी स्वीकारावी. प्रत्येक ग्रामस्थ MSEBच्या संदर्भात तक्रार व्यक्त करतोय. आपल्यासोबत MSEBचे जे अधिकारी आलेले आहेत तिथे भेट द्यायला, आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत. आपण त्यांना काही विचारणार आहोत प्रश्न. साहेब, आपण शाखा अधिकारी आहात. काय आपलं नाव? तुषार गुरु. आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. खरं तर ही 1 महिन्यापूर्वी अशी तार तुटल्याची काही ग्रामस्थांनी आपल्या विभागात तक्रार केली होती, मात्र जोडली गेलेली नाही. काय सांगाल? आता ह्याच्यावर पूर्ण चौकशी होईल. काय झालंय हे माझ्या कानापर्यंत आलेला नाही विषय हा. हे लोकलला आपलं यांचे गुडपेतमध्ये सांगितलेलं असते तर वायरमन या लोकांना, तर त्याविषयी पूर्ण चौकशी होईल. जबाब घेतले जातील सर्व शेतकऱ्यांचे, इथल्या लोकांचे, आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांचा अभिप्राय येईल आपल्याला रिपोर्टनुसार. इलेक्ट्रिक शॉक ह्याच्यात कोणाची जबाबदारी आहे त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. म्हणजे या ठिकाणी 2 जीव आणि- गेलेत, 2 जीव गेलेत, हे तरी आपल्या MSEBला मान्य आहे का? आता मान्य करावंच लागेल. पूर्ण हा इन्सिडेंट हा शॉक लागून झालेला आहे, त्यामुळे महावितरणचा याच्यात संबंध आहेच, पण त्याच्यात जबाबदार कोण ही पूर्ण चौकशी होऊन इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ज्यावेळी अभिप्राय देतील त्यावेळी आपणाला त्या गोष्टी आपण समजतील. इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर जे आहेत, तुमचे वरिष्ठ आहेत, त्यांना काही कळवलंय का आतापर्यंत? हो, आत्ताच कळवलंय आणि EPI साहेबांचा पण फोन झालाय आता त्यांना. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? काहीतरी झालता विषय की आम्ही उद्या येतो वगैरे. ही उद्या येऊन दुर्घटना नाही, आज- पाहणी करायची वेळ नाहीये. नाही, पूर्ण त्यांनी सांगितलंय की रिपोर्टिंग करा, तिथले फोटो व्हिडिओ पाठवा आम्हाला, आणि बॉडी जर PM ला नेली तरी चालतील आपली. बाकीचे म्हणले इव्हिडन्सला कुठं धक्का लागणार नाही, म्हणजे या तारा बिरा जे आहेत, DPचं जे काही इव्हिडन्स आहे त्याला कुठेही हात लावू नका, DP चालू करू नका. आम्ही उद्या आल्यानंतर पूर्ण स्पॉट पोल टू पोल आम्ही सर्वे करणार आणि त्याच्यानुसार चौकशी करणार आणि सर्वांचे जबाब घेऊन त्यानुसार जबाबदारी निश्चित करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज ज्या- त्यांचं ट्रेनिंग आहे पुण्याला, त्यामुळे त्यांना वेळ नाही यायला, ते उद्या सकाळी येतो असं सांगितलेलं आहे त्यांनी. साहेब, इथल्या ग्रामस्थांनी काही समस्या अजूनही सांगितलेल्या आहेत की ही लाईन ज्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्या ठिकाणी तारांना बऱ्यापैकी झोळ आलेले आहेत. ते तुम्ही बघितलेलं आहे का? नाही, आजच मी पाहतोय, मी पण नवीन आहे, मला 7-8 महिने झाले तिथे येऊन. आज आता हे जर सांगितलं, आमच्या कानावर आता बरेच आपल्या कुकडवाड ते मारडीपर्यंत एरिया आहे, मसवड ग्रामीण शाखेला रांजणी सबस्टेशन, वडजल सबस्टेशन आहे, बऱ्याच ठिकाणी असे आहेत आपले. आपण आता हे नवीन टेंडरनुसार त्या प्रत्येक स्पॉटचे लोकेशन सहित फोटो घेतोय, त्याचे एस्टिमेट करून तात्काळ आपल्या कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेतोय. आता आपण काम चालूच आहेत, जे झोळ आलेले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत? मान्य आहेत, आणि त्याचे काम आम्ही चालू करतोय, एक DPचे प्रत्येक करतोय. जे कामं केलेले ते तुमच्या संबंधित ठेकेदारांनीच केले असतील ना. हा, तुम्ही जर बरोबर. नवीन असला हा, पूर्वी केले. हा, मग हे ठेकेदारांची चूक आहे असं तुम्हाला वाटतंय का? प्रथम दर्शन तुम्ही जे बघताय ते तुम्हाला प्रथम दिसतंय? दर्शनी काही ठिकाणी ज्यावेळी पोल उभे केले त्यावेळी ताण असतो त्याला, काही शेतकरी ताण काढलेला असतो, किंवा ट्रॅक्टरची नांगरणी करताना पोलला धक्का लागून पोल कललेले असतात, आणि काही ठिकाणी ठेकेदाराची चुकी की पोलचे खड्डे कमी काढल्यामुळे पण पोल कलू शकतात. ठीक आहे. आजच्या दुर्घटनेसंदर्भात साहेबांनी जी माहिती दिली किंवा त्यांनी काही गोष्टी मान्य देखील केलेल्या आहेत की काही ठिकाणी खड्डे काढताना खड्डे अपुरे काढले गेलेले आहेत किंवा जे ताण असतात ते काही शेतकरी काढून टाकतात असं हे साहेब सांगतात. खरं तर या पुढचीही भयान वास्तवता आपण बघणार आहोत त्या ठिकाणी जाऊन, कारण ही गोष्ट एवढी साधी नाही आहे. कारण हे MSEBचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी खरं तर या ठिकाणी तात्काळ पाहणी करणं गरजेचं होतं, कारण यांची जबाबदारी यांनी पार पाडली, पण यांच्या वरिष्ठांची जबाबदारी यांनी पार पाडणं आवश्यक होतं. मात्र काही मिटिंग असतील किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील याची कारणं सांगून ही जबाबदारी झटकता येणार नाहीये. त्यामुळं या ठिकाणी ग्रामस्थांचा रोष खरं तर MSEBच्या माध्यमातून वाढत चाललेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.